शेतकरी सर्जा नाचर, शेतकरी राजा नाचर, नाच गड्या सोन्याचा दिसा जहायर, नाच गड्या सोन्याचा दिसा जहायर. रमजान महिन्यात फळांना मोठी मागणी असते. शिवाय फळांना भाव देखील चांगला मिळतो आणि हीच मागणी आणि मिळणारा भाव डोळ्यासमोर ठेवून धाराशिव येथील कळंब तालुक्यातील देवधानोरा येथील तरुण शेतकरी खरबूज लागवडीकडे वळले. शिवाय खरबूज शेतीसाठी लागणारी हलकी, सुपीक आणि निचरा होणारी जमीन धाराशिव जिल्ह्यात असल्यामुळे इथे खरबूजाची शेती करणं योग्य ठरतंय. शहरामध्ये नोकरी करूनही हातात मात्र काहीच उरत नाही. त्यापेक्षा गावाकडे जाऊन शेती करून पैसा कमवलेला बरा, याच विचारातून देवधानोरा येथील तरुणाई आता शेती व्यवसायाकडे आकर्षित झाली आहे. गणेश शिवाजी तुपे यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत पळसप येथील नर्सरीमधून लॉयलपूर जातीचे 10,000 खरबुजाची रोपे मल्चिंग करून 1.5 एकर मध्ये लागवड केली आहे. यासाठी गणेश तुपे यांना 1 लाख ते 1.25 लाख रुपये खर्च आलाय. तर या खरबुजापासून 4 ते 5 लाख रुपये उत्पन्न मिळेल अशी त्यांना अपेक्षा आहे. माझं नाव गणेश शिवाजी तुपे, राहणार देवधानोरा, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव. 1-2 महिन्यापूर्वी मी खरबूज शेतीची म्हणजे 2-2.5 महिने झालं खरबूज लॉयलपूर या जातीचं लागवड केलेली आहे. पहिली एक पारंपरिक पिकं आपण घेत होतो आम्ही, सोयाबीन म्हणा अगर ही काय अशी पिकं. नंतर एक आमचे शेजारी म्हणा अगर हे एक खरबुजाचे एक मार्गदर्शन म्हणा अगर त्यांनी सांगितलं की खरबूज या पिकामध्ये काहीतरी आहे म्हणून सुरुवातीलाच आपण पहिल्यांदा खरबुजाची लागवड केली. ते एक लॉयलपूर जातीची खरबूज एक 10,000 रोपे आपण आणून नर्सरीतून लावले होते, पळसपीतून. तर आता 10,000 रोपाचं पहिल्यांदा आम्ही म्हणजे आपले रान तयार करून त्याच्यात बेसळ डोस भरून रोपाची लागवड करून मल्चिंग करून लागवड केल्यानंतर फवारण्या ही करून एक साधारण ह्याचा खर्च माझ्या माहितीनं 10,000 रोपा माग 1-1.25 लाख रुपये झाला असेल. आणि आता ह्याच्यापासून उत्पन्न आता ही बाग म्हणजे काढायला आली म्हणायचं थोडक्यात. 1-2-3 महिने होत आले त्याला. ह्याच्यामध्ये अपेक्षा आहे की आता हे एक मार्केटच्या हिशोबानं रेटच्या हिशोबानं एक 4-5 लाखाच्या हिशोबाचे एक ह्याच्यापासून आशा आहे आपल्याला ह्याच्यातून 2 रुपये भेटावे म्हणून. ठीक आहे. ह्याला किती एकर लागवड आहे? ह्याची लागवड यासाठी विकास शेवाळे यांनी 1 लाख रुपये खर्च करून खरबुजाची लागवड केली आहे. यातून त्यांना 3 लाखांचं उत्पन्न मिळेल अशी त्यांची अपेक्षा आहे. खरबुजाची विक्री ही पुणे, मुंबई, बेंगलोर, हैदराबाद येथे होत असून शिवाय दर 25 ते 35 रुपये किलो मिळतोय. तुम्ही या खरबूज शेतीकडे कसे वळलात, काय कारण आहे? साहेब, माझी एक जमीन शेती थोडी होती. मी पुण्याला होतो कामाला साहेब. गाडी घेतली होती, तिथं परवडना म्हणून गावाकडे आलो. गावाकडे आल्यानंतर खरबूज शेती करायचा निर्णय घेतला. मग खरबूज शेती 1 एकर केलेली साहेब. हां. कुठून आणलं रोप, कसं आणलं? रोप पळसपून आणलं साहेब. अच्छा. हां. किती लागवड खर्च आला? आता 1 एकर लागवड केली साहेब मी. हां. किती खर्च? 8,000 कलम लागलेले, तर 1 लाख रुपयापर्यंत खर्च होतो साहेब. अच्छा. हां. आणि मार्केट दर काय? मार्केट आता पुणे, मुंबई, हैदराबाद आजच्या जर हिशोबानं जर केलं तर 25 ते 30 रुपये 35 रुपयापर्यंत दर आहेत. अजून एक रमजान चालू झाल्यानंतर दर वाढण्याची शक्यता आहे. किती वाढू शकतात, किती फायदा होऊ शकतो? आता 1 लाख रुपये समजा खर्च काला तर आम्हाला 2-3 लाख रुपयाची अपेक्षा आहे खर्च सोडून. अच्छा. नाव सांगा. विकास अच्युतराव शेवाळे. कमी कालावधीत जास्त उत्पन्न देणारं पीक म्हणून खरबुजाची ओळख आहे. म्हणूनच खरबूज फळांची लागवड देवधानोरा परिसरात मोठ्या प्रमाणात होतीये आणि यामुळेच देवधानोरा हे खरबुजाचे हब म्हणून आता प्रसिद्ध होतंय, असं कृषी पर्यवेक्षक भुजंग लोकरे यांनी म्हटलंय. काय सांगाल? देवधानोरा परिसरामध्ये याच्या अगोदर मिरची होत होती, टरबुजाचं एक माहेरघर म्हणल्यासारखं होत होतं. परंतु आता बदलून थोडासा वेगळ्या पद्धतीनं या पिकाकडं किंवा भाजीपाल्याकडे बघायचा दृष्टिकोन तरुण मुलामध्ये वाढ दिसून येतो आहे. याचं कारण असं आहे की तरुण मुलं थोडंसं आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर पुणे, मुंबई, औरंगाबाद अशा शहराकडे काही नोकरीसाठी किंवा रोजगार मिळावा म्हणून जात होते. परंतु
ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की त्या रोजगारातून मिळणाऱ्या पैशापेक्षा शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा जो पैसा आहे तो समाधानाचा आणि जास्तीचा आहे, त्यावेळेसपासून शेतकरी तरुण वर्ग शेतीकडे वळालेला आहे. आणि या गावामध्ये खरबूज असेल किंवा साधी मिरची असेल, शिमला मिरची असेल, अशा पिकाकडे वळालेला दिसून येतो. आणि सर्वात जास्त ही यावर्षी खरबूज या पिकाची लागवड झालेली दिसून येत आहे. याच्यातून उद्देश असा आहे की लागवडीचा जो हंगाम बघितला गेला तर ही पूर्णपणे रमजानला समोर ठेवलेला आहे. आणि रमजान महिन्यामध्ये सर्वात जास्त फळभाज्या आणि फळांना मागणी असते. त्याच्यामध्ये काय आहे की खरबूज असेल, टरबूज असेल किंवा इतर फळं असतील, यांना जास्त मागणी असल्याकारणाने थोडासा भावसुद्धा शेतकऱ्याला 2 पैशाने जास्त मिळण्याचे चान्सेस राहतात. आणि हे सगळं समोर ठेवून ही लागवड केलेली आहे, या तरुणांनी केलेली आहे. आणि या तरुणाचाच आदर्श घेऊन किंवा या तरुणांच्याच पायावर पाय ठेवून जर बाकीच्या सर्व तरुणांनी शहरात रोजगारात जाण्यापेक्षा जर आपल्याच शेतात थोडंसं कष्ट करून या पद्धतीनं जर रोजगार निर्मिती केली तर मला असं वाटत नाही की शहरात जाण्याची काही गरज राहील.